नगरसेवक आणि जे आमदार आहेत ते काम करत नाहीत आणि आपण पाहू शकतो मागे पूर्णतः या खड्ड्यांमुळे जे आहे ती अशी परिस्थिती आली आहे। त्रास होतो का या खड्ड्यांना? त्रास होतो साहेब, भरपूर त्रास होतो आम्हाला ह्या खड्ड्याचा दरवर्षी। कोण काय करत नाही, कोणी काय करत नाही, कोणी दखल पण घेत नाहीये। मुंबईचा माणूस झाला बेहाल, येईच लफडा होता हरसाल। तुम्ही इकडे उभा आहे, मी उभा आहे, येणार जाणार अंगाव रिक्षा आली का अंगाव पाणी उडतं, मोठी गाडी आली तर मोठी गाडी आली पाणी उडतं। काय अर्थ काय, अर्थ काय? पावसात अथॉरिटीची पोलखोल, मुंबई तू माझ्या संग गोड बोल। आपण बीएमसी कडनं आहात का? हो हो। मग हे आपण जे खड्डे बुजवण्याचं काम आहे हे कोण करतं? ते रोड डिपार्टमेंटचं, आम्ही सिवरचेच आहे। हो बरोबर आहे, पण हे कधी येतील ते? कारण लोक म्हणतात तिथे कोण येतं? मी कसं सांगू शकतो? पण हे लोकांना त्रास होतो तुम्ही हो बघताय। बरोबर आहे, पण मी कसं सांगू शकतो त्याला? आपण वॉर्ड मध्ये असता, वॉर्ड नाही, मेन सिवर। पण आपण वॉर्ड ची कन्सर्न आहात ना, नाही त्यांना सांगाल आपण की हे रस्ते आहेत अशी त्रास होतोय त्यांना? सध्या तर नाही, मी मेन सिवरला आहे। मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल। काय म्हणतात तुम्ही? एवढे पैसे घालवता बीएमसी घाली होती ना, आम्ही तर आमच्या खिशातले देत नाही, आमचे वसूल करून घेतात ते। हा, हे पैसे तुमचेच तर बीएमसी आमच्याकडेच पैसे घेणार ना। बीएसटीचे पैसे कोण देतं? चालायचे पैसे कोण देतं? सुविधा नाही तुम्हाला? हा, सुविधा नाही, काय सुविधा आहे? मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का? मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल। मी सध्या बोरिवली इथल्या डॉन बॉस्को परिसरात उपस्थित आहे। गोराई रोडवरचा हा खड्डा वाहन चालकांना कशा प्रकारे अडथळीचा ठरतोय आपण बघू शकतोय। एका बाजूला खड्डा असल्याने ती लाईन संपूर्णपणे वाहनांसाठी दुरुपयोगीची झालेली आहे आणि तिथून जाणं हे वाहन चालक टाळतायत। याचा परिणाम ट्रॅफिक जॅममध्ये होतोय आणि या खड्ड्याबद्दल सांगायचं तर वर्षातले जवळपास 6 ते 7 महिन्यात दर हा खड्डा आणि हा जो परिसर आहे तो खोदला जातो। मुंबईचा माणूस झाला बेहाल, येईच लफडा होता हरसाल। आपल्यासोबत इथले काही स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही याच परिसरात राहता, काय सांगाल आणि हा खड्डा आणि इथल्या एकंदरीत रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल? इथे कधी पण बिल्डिंगवाले किंवा महानगरपालिकावाले येऊन जे रिलायन्सवाले खोदून जातात ते तेवढं पुरतं काम करून देतात। महानगरवाले तेव्हा पैसे रोड कटिंग करण्यासाठी परमिशनसाठी पैसे देतात, पण नंतर हे खड्डे बुजवल्यानंतर हे लोक येतच नाही। रिलायन्सवाल्याला विचारलं तर काय बोलतात, हमारा काम हो गया, अब बीएमसी में जाके कंप्लेंट करो। म्हणजे ही जी सवय आहे ना, जे तुम्ही जेव्हा अगोदर पैसे घेतात तेव्हाच त्या दिवशी जर काम झाल्यानंतर लगेच काय येऊन तुम्ही करत नाही। पावसात अथॉरिटीची पोलखोल, मुंबई तू माझ्या संग गोड बोल। त्याच्यासाठी परत 10 दिवस का वाट बघू शकता? मग हे नेहमीच आहे। तुम्ही किती सरकार बदलू द्या, किती बीजेपी येऊ द्या, किती चांगलं जीएसटी आणा, किती नोटबंदी करा, पण हे भ्रष्टाचार कधी संपणार नाही। आज तुम्ही इथं बोरिवली बघा, असं प्रत्येक ठिकाणी हे भ्रष्टाचार चालूच आहे आणि चालूच राहणार आहे, हे मिटणार नाही आहे। मुंबई तुला बीएमसी वर भरोसा नाही का? पावसाळ्याने किंवा पावसाने आत्ता कुठे जोर धरायला सुरुवात केली आणि तेव्हाच मुंबईच्या रस्त्यांची ही स्थिती आहे।